निष्कलंक गर्भसंभव, immaculate conception. O Mary, conceived without sin. O Mary, conceived without sin. Pray thou for us, pray thou for us. आपल्यापैकी प्रत्येक जण who have recourse to thee, pray thou for us, pray thou for us. निष्कलंक गर्भ संभवलेल्या मरियम माते आम्हा पाप्यांसाठी विनंती कर आता आणि विशेष करून आमच्या मरणाच्या वेळेला. तुम्ही म्हटलं फादर तुम्ही इंग्लिश काढलं ते, आम्ही काय तेव्हा सण बनवायचं इंग्लिश मिडियम शाळेत गेलो नव्हतो, आम्ही काय सेंट अँन्सला गेलो नव्हतो, आणि आम्ही काय सेंट अँथनी मालवणीला पण गेलो नव्हतो. मी पण मराठी मीडियम होता, इंग्लिश शिकलो आहे. तुमच्यासाठी आणखीन एक महत्वाचं गीत. निष्कलंक तू निर्मळ माते, श्रियामध्ये तू धन्य माते, तव उदराचे फळेश माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. आणि आपण गीत गाऊया. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. रोमकरास लिहिलेलं पत्र अध्याय 3 वचन 23 ह्यामध्ये सांगितलेलं आहे आपण सर्वांनी पाप केलं. आपण सर्वांनी पाप केल्यामुळे देवाच्या गौरवाला आपण पात्र ठरलो नाही. त्या गौरवापासून आपण दूर गेलो आणि तो देवाचा गौरव मिळविण्यासाठी जी पाप विरहित होती, जिला पाप ठाऊक नव्हतं, जी निष्कलंक होती, तिने गमावलेला स्वर्ग आणि कृपा आपल्याला मिळवून दिली. हा सण आपण कधी साजरा करतो? निष्कलंक गर्भसंभव कधी साजरा करतो? 8 डिसेंबर. आणि हा कोणाचा निष्कलंक गर्भसंभव आपण साजरा करतो? मरिया मातेचा, येशूचा नाही, मरिया मातेचा. 8 डिसेंबर पासूनचा प्रवास तर 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबरला आपण माऊलीचा वाढदिवस साजरा करतो. नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा, गैरसमज नको. 8 डिसेंबर मरिया मातेचा निष्कलंक गर्भसंभव. मरिया माता तिची आई हन्ना तिच्या कुसामध्ये, हिच्या उदरामध्ये तिच्या जन्माचा प्रवास सुरू झाला. आणि मग 25 मार्चला आपण काय सण साजरा करतो? कोणता सण साजरा करतो? देवदूताचा मरियेला संदेश. 25 मार्च ते 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रवास. कळलं? फरक स्पष्ट केला. आता मी तुम्हाला पोर्चुगलला घेऊन जाणार. पैसे नसले तरी चालेल, व्हिसा नसला तरी चालेल, पासपोर्ट नसला तरी चालेल, विमानाचं तिकीट नसलं तरी चालेल. तुझ्या पंखावरून या मला तू दूर नेशील का? माऊली जाणार तिच्या पंखावरून, तिच्या पदरात घालून आपल्याला तास ती पोर्चुगलला घेऊन जाणार. आणि पोर्चुगलला जसं आपला अंबुआ बेट आहे ना, तसं फातिमा गाव आहे. म्हणून त्या माऊलीचं नाव आपण फातिमा दिलं आहे. तिथे फ्रांचेस्को, जसिंता आणि लुसी ह्यांना फातिमा माऊलीने, मरियम माऊलीने किती वेळा दर्शन दिलं? कोण मला सांगेल? किती? 3 6 वेळा. 3 वेळा नाही, 6 वेळा दर्शन दिलं. 13 मे ते 13 ऑक्टोबर ह्या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक 13 तारखेला माऊलीने दर्शन दिलं. आता मी तुम्हाला फ्रान्सला घेऊन जाणार आणि फ्रान्सला ह्या लोर्ड्स गावी घेऊन जाणार. या लोर्ड्स माऊलीने बर्नाडेट, बंगार माऊली समोर बर्नाडेट ठेवली असते. या बर्नाडेटला किती वेळा दर्शन दिलं मला कोण सांगेल? ते 13 ऑक्टोबर ते 13 मे 6 वेळा. हे 11 फेब्रुवारी 1858 ते 16 जुलै 1858 लोर्ड्स माऊलीने बर्नाडेटला 18 वेळा दर्शन दिलं. किती वेळा? 18 वेळा दर्शन दिलं. आणि ही मुलगी घरच्याला सांगायची, तेजपुंज श्री, स्काय ब्लू आणि सफेद साडी नेसलेली, पायाखाली गुलाबाची माळ, रत्नजडित गुलाब, हातामध्ये रत्नजडित रोजरी, तिच्या कपाळावर, डोक्यावरती ताऱ्याचा मुकुट, तेजपुंज श्री मला बोलावते.
तिचं नाव विचार ना, मला काय माहिती, तिने मला नावच सांगितलं नाही. आणि मग 16व्या दर्शनाच्या वेळेला 25 मार्च 1858 16व्या वेळी जेव्हा तिला दर्शन दिलं तेव्हा तिने आपलं नाव सांगितलं, आय एम इमॅक्युलेट कन्सेप्शन, मी निष्कलंक गर्भसंभ. कळलं, आजचा हा विषय हा ईशत ज्ञानाचा विषय आहे. मी निष्कलंक गर्भसंभव आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत जोकीम आणि अण्णा ह्या जोडपांना वृद्धावर बसते जेव्हा ते म्हातारे होते ना, तेव्हा त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. आणि ते कन्यारत्न दुसरं तिसरं नसून मरिया माता होती. आता मरिया मातेविषयी आपण थोडस शास्त्र काय सांगत आहे ते पाहूया. गीतरत्न ह्या पुस्तकामध्ये अध्याय 4 वचन 7 काय सांगत आहे, माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काहीच व्यंग नाही. व्यंग म्हणजे माहित आहे ना, एखादा अपंग असेल तर त्याला आपण म्हणतो ह्याच्यामध्ये व्यंग आहे. ती पाप विरहित होती, तिच्यामध्ये कोणतंच व्यंग नाही. म्हणून हिंदीमध्ये एक सुंदर गीत आहे, तुझे मैं चांद कहता था परंतु चंद्रावरती डाग आहे, तुझे मैं सूरज कहता था परंतु सूर्यामध्ये आग आहे. हे निर्मळ निष्कलंक परम दयामय राणी, ही कोण आली तेजमान भास्करापरी. तिचं स्माईल हे सकाळच्या उशेप्रमाणे, सकाळच्या पहाटेप्रमाणे. म्हणून त्या मरिया मातेला आपण काय म्हणतो, हे मेरा प्रेम पत्र पढ कर तुम नाराज ना होना. कोणत्या प्रकारचं प्रेमपत्र आपण लिहिणार आहोत, हे नोव्हेनाचे 9 दिवसाचे प्रेमपत्र. आणि रोज आपण तिला त्या गाब्रिएल देवदूताने जसं सॅल्युटेशन दिलं, नमो हे